ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळालेली नाही। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं या संदर्भात 23 जून रोजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले। या निवेदनात म्हटले की 8 वर्ष उलटून गेली तरीही 7व्या वेतन आयोगातील 10% फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही। सन 2016 ते 2019 या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून केवळ सुमारे 2 वर्षापुरतीच रक्कम देण्यात आली आणि तीही निश्चित स्वरूपात न दिल्याचं नमूद करण्यात आले। संपूर्ण फरकाची रक्कम तसंच ग्रेड पे, पगारमान याचंही अजून तकलादू स्वरूपात समाधान झालेलं नाही। शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही, हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आलं होतं। त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष PN पाटील आणि सचिव इब्राहिम पठाण यांनी अनेक कार्यकर्त्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिले आयुक्तांनी? मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली। आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या। त्यांनी आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या। वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, पण तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या। 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत। आता 3रा हप्ता आजच आम्ही माननीय सौरभ राव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26 पर्यंत देण्यात मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते। त्याच्यामुळे माननीय सौरभ राव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय फेस करावं लागतं, काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही। त्याच्यामुळे त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत।